नाशिकच्या सातपूरमध्ये स्वातंत्र्यदिनी शाळेत दगडफेक, पोलिसांची घटनास्थळी धाव। नाशिकच्या सातपूर कॉलनीतील छत्रपती शिवाजी विद्यालयात स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमादरम्यान शाळेच्या परिसरात बाहेरील काही टवाळखोरांकडून दगडफेक झाल्याची घटना समोर आली आहे। कार्यक्रम सुरू असताना शेवटच्या टप्प्यात शाळेच्या आवाराबाहेरून विद्यार्थ्यांच्या दिशेने दगडफेक करण्यात आल्यानं परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झाले। या घटनेमुळे पालक, शिक्षक आणि नागरिकांमध्ये संताप व्यक्त होते। घटनेची माहिती मिळताच सातपूर पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी केली। शाळेचे सरचिटणीस रामनाथ शिंदे यांनी सांगितले की संबंधितांचा शाळेशी कोणताही संबंध नसून यापूर्वीही अशा प्रकारच्या उपद्रवाबाबत पोलिसांकडे तक्रारी करण्यात आल्या आहेत। शाळेच्या सुरक्षेसाठी शिक्षक, शिपाई आणि सुरक्षा रक्षक तैनात असतानाही हा प्रकार घडल्यानं भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी पोलिसांनी कठोर कारवाई करावी अशी मागणी पालक आणि नागरिकांकडून होत आहे। प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने शाळेत कार्यक्रम चालू असताना कार्यक्रमाचा शेवट होण्याच्या वेळेस बाहेरील टवाळखोर येऊन त्यांनी या ठिकाणी विद्यार्थ्यांवरती आणि शाळेच्या आवारात बाहेरून दगडफेक केली आणि दगडफेक करून दहशत निर्माण करण्याचं कृत्य या ठिकाणी त्यांच्याकडनं घडलं आणि त्यामुळे आजूबाजूच्या परिसरामध्ये सुद्धा दहशत निर्माण झाली आहे। आणि हे सगळे टवाळखोर हे बाहेरचे असून त्या शाळेशी त्यांचा काही संबंध नाही अशा लोक या ठिकाणी येऊन ते शाळेला उपद्रव देतात। त्यामुळे आम्ही पोलीस स्टेशनला सुद्धा अशा प्रकारच्या तक्रारी दिलेल्या आहेत। पोलीस डिपार्टमेंटला आम्ही या ठिकाणी बोलवलेलं होतं। त्यांनी त्यांच्या परीने जे काही केलं ते त्याच्यामुळे थोडं वातावरण शांत झालं आणि अशा प्रकारे असा पुन्हा उपद्रव होऊ नये हीच आमची या ठिकाणी संस्था चालक या नात्याने इच्छा आहे। परंतु वारंवार इथे गेटवरती शिक्षक आमचे उभे असतात, शिपाई असतात। त्यामुळे जेवढं आम्हाला शक्य आहे तेवढं आम्ही त्याच्यासाठी प्रोटेक्शन करतो आणि त्या ठिकाणी वॉचमन यांना सगळ्यांना ठेवून आम्हाला ते त्या जेवढं शक्य आहे तेवढं आम्ही करतो। खबर भी असर भी सिर्फ एस ब्रेकिंग न्यूज पर। हम वही दिखाते हैं जो हकीकत हो, निर्भय और निडरता के साथ। आज ही चैनल को सब्सक्राइब करें। विज्ञापन देने के लिए संपर्क करें।